भिंगारच्या सैनिकनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पाठी असलेल्या चौथऱ्याची तोडफोड, ॲट्रॉसिटीसह तडीपारीची कारवाई करण्याची मागणी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने भिंगार शहरातील सैनिकनगर येथील अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने सैनिकनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पाठी आहे। त्या ठिकाणी दरवर्षी पार्टीची रंगरंगोटी आणि चौथऱ्याची डागडुजी केली जाते। मात्र त्या ठिकाणी असलेल्या देशराज ठाकूर, ज्ञानसिंग ठाकूर, सुधा ठाकूर, कृष्णा ठाकूर, अरुण ठाकूर या व्यक्तींनी सदर ठिकाणच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाठीभोवती असलेल्या चौथरा तोडून जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची घटना 31 जुलै रोजी घडली आहे। त्यामुळे सकल मातंग समाजाच्या वतीने समाजकंटकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून रिव्हॉल्व्हरचे लायसन रद्द करावे, तसेच जयंती होईपर्यंत त्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। सदर घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप, प्रवीण वाघमारे, रोहित लोखंडे, वामन मामा पगारे, सुनील नवगिरे, प्रदीप वावरे, प्रकाश घोरपडे, नवनाथ शिंदे, नाना गडसिंग, सीताराम काळे, गणेश अडागळे आदींसह मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिले तुमचं नाव सांगा। मी सैनिकनगरला राहतो, नाव विजय गाडेकर। ज्या ठिकाणी अण्णाभाऊंची पाठी ज्या ठिकाणी आहे आज 20 वर्षापासून, त्या ठिकाणी ह्या वर्षी मोठ्या धूमधडाक्याने ती जयंती करायची होती, म्हणून पूर्वीचा जो चौथरा होता तो काढून नवीने बांधायचा होता, आहे त्याच मापाचा। परंतु ह्या ठिकाणी हा देशराज ठाकूर आणि ज्ञानसिंग ठाकूर यांनी ह्या गोष्टीला मज्जाव केला। ज्या विटा वगैरे होत्या तो काढल्या त्याने, आणि त्याला आम्ही मज्जाव केला का तुम्ही असं करू नका। तर त्याच्यावरती त्याने आम्हाला बंदुकीचा धाक दाखवला आणि जातीवाचकही बोलला तो आम्हाला, ते आता मी सांगू शकत नाही। तर हे प्रकार असे सदर प्रकार थांबले पाहिजे, कारण की पूर्ण मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये असा धाक दाखवतात। दरवर्षी काही जरी असेल, कुठलाही सार्वजनिक गणेशोत्सव असेल, काही असेल, तर त्या ठिकाणी येऊन गालबोट लावण्याचं काम हा देशराज ठाकूर करत असतो आणि त्याची मुलं करत असतात। आज उभ्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा समाज अतिशय आनंदाच्या पद्धतीने साजरा करण्याच्या तयारीत झालेला आहे। मातंग समाजाची या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्ताने एक प्रकारची दिवाळी साजरी केल्या जात आहे। परंतु हा आनंदोत्सव हा समाज मोठ्या प्रमाणात साजरा करीत असताना एक गालबोट लावण्याचं काही गुंडांनी काम या भिंगार शहरामध्ये सैनिकनगरमध्ये केलेलं आहे। सैनिकनगरमध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची पाठी या ठिकाणी 20 वर्षापासून त्या ठिकाणी उभी आहे। एक चांगली पाठी आणि एक चांगलं समाजाचं एकदम चांगलं ठिकाण म्हणून सैनिकनगर आज मोठ्या अण्णाभाऊ साठेच्या नावाने दिमाखाने उभा राहत आहे। आणि म्हणून समाजकंटांना देखावलं नाही, जातीवादी माणसं त्या ठिकाणी आली, गुंड प्रवृत्तीची माणसं त्या ठिकाणी आली, आणि म्हणून देशराज ठाकूर ज्या पद्धतीने गुंड त्याचे स्वतःचे मुलं आहेत, त्या गुंडांनी या समाजाच्या असणाऱ्या दिवाळीच्या आणि जयंतीच्या उत्साहामध्ये खऱ्या अर्थाने गालबोट लावण्याचं काम केलं। देशराज ठाकूर आणि त्याच्या मुलाने तो पाठीचा जो चौथरा होता तो उभा केला होता, तो सुद्धा पाडण्याचा कार्यक्रम या गुंड माणसांनी या ठिकाणी केलेला आहे। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की याला आवर घाला, आणि जर आवर घातला नाही, लहुजींचे सैनिक जे आहेत ते हातात दांडका घेऊन देसाडा कुटुंबाला निश्चितपणाने जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही। समाज अतिशय मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करायला तयार झालेला आहे, पण जर पोलीस प्रशासनाकडून खऱ्या अर्थाने जर कारवाई सुरू जर नाही झाली तर समाजाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे। समाजाची मागणी अशी आहे की ज्या महापुरुषाची विटंबना केली तो देशराज ठाकूर आणि त्याचे जे मुलं गुंड प्रवृत्तीचे मुलं आहेत, त्याचा जो परिवार आहे, त्यांना त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। दुसरी मागणी आमची अशी आहे, ज्या देशराज कुटुंबावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांना तडीपाराची कारवाई करा। आमची तिसरी मागणी अशी आहे की ज्या पोलीस प्रशासनाने आणि सरकारने त्यांना जे लायसन धारक जे रिव्हॉल्वर दिलेलं आहे, त्या रिव्हॉल्वरचा धाक दाखवून समाजामध्ये भीती निर्माणाचं काम करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे।
समाजासमोर कुत्रे त्या बंदुकीच्या गोळीने मारतात आणि त्या समाजातल्या गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते आणि त्या समाजाला सांगतात की जर मागट्यांनो जर तुम्ही सुधारले नाही, जर आमच्या नादी जर लागले, जसे कुत्र्याला गोळी घातली तशी तुम्हाला सुद्धा एकेकाला गोळी घालू, अशा प्रकारची धमकी देण्याचं काम या ठाकूर कुटुंबाकडून सुरू झालेलं आहे. म्हणून सरकारने ज्यांना जे अधिकृत लायसनचं जे रिव्हॉल्वर दिलेलं आहे त्या रिव्हॉल्वरचं लायसन SP साहेबांनी त्वरित आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ते रिव्हॉल्वरचं लायसन बंद करावं आणि रद्द करावं, एवढी मागणी आज आम्ही या ठिकाणी आज भिंगार कॅम्पच्या पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. आणि आमची मागणी या ठिकाणी जर मंजूर जर झाली नाही तर आता थोड्याच वेळामध्ये SP जिल्हाधीक्षक कार्यालयासमोर शहरातला संपूर्ण मातंग समाज आज त्या ठिकाणी जमणार आहे. आणि याच्यात जर काही गालबोट लागण्याचं काम जर झालं, शांतता सुव्यवस्था कायद्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण जर झाला तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावं, अशी समस्त मातंग समाजाकडून मागणी आहे. काय गुन्हा दाखल केला की त्याबद्दल? नाही, आता या SP साहेबाच्या मिटिंगला PI साहेब गेलेले आहेत, ते आले की गुन्हा दाखल करणार आहेत आणि मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही आपल्याला सविस्तर माहिती त्या ठिकाणी देऊ. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.